श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 13 ते 19 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवीन बदल घडणार आहेत? करिअर आणि व्यवसायात यशाची नवी दारे उघडतील का? आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल की काही अनपेक्षित खर्च तुमची चिंता वाढवतील? प्रेम, कुटुंब, शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत ग्रह तुमच्यासाठी कोणते संकेत देत आहेत? कोणत्या संधींचा लाभ घ्यावा आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहावे? चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन विचार, सकारात्मक बदल आणि प्रगतीचा मार्ग खुला करणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेले काही प्रश्न किंवा संभ्रम आता दूर होऊ लागतील. तुमच्या कल्पकतेमुळे, बुद्धिमत्तेमुळे आणि वेगळा विचार करण्याच्या स्वभावामुळे अनेक ठिकाणी तुमचे कौतुक होईल. काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट भविष्यातील यशासाठी उपयुक्त ठरू शकते. या आठवड्यात घाईघाईत निर्णय घेण्याऐवजी प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करा. योग्य नियोजन, आत्मविश्वास आणि सातत्य यांच्या जोरावर अनेक रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि भविष्यासाठी नवे मार्ग खुले होतील. या आठवड्यात तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. काही जुनी अडचण दूर होईल आणि मनावरील ताण हलका होईल. घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे अनेक कामे सहज पूर्ण होतील. नवीन लोकांशी झालेली ओळख भविष्यात करिअर किंवा व्यवसायासाठी महत्त्वाची ठरू शकते. एखादी आनंदाची बातमी तुमचा आत्मविश्वास वाढवेल. धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभागी झाल्यामुळे मनाला समाधान मिळेल. आठवड्याच्या शेवटी एखादा महत्त्वाचा निर्णय तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कोणत्याही संधीकडे दुर्लक्ष करू नका, कारण छोटासा निर्णयही मोठा बदल घडवू शकतो. तुमची दूरदृष्टी आणि शांत विचारसरणी या आठवड्यात तुम्हाला योग्य दिशा दाखवतील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रगतीचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल आणि तुमच्या क्षमतेवर अधिक विश्वास व्यक्त केला जाईल. नवीन प्रकल्प, नवीन जबाबदारी किंवा नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. बढती, पगारवाढ किंवा नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल ठरू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, मोठे व्यवहार आणि व्यवसाय विस्ताराच्या संधी मिळतील. ऑनलाईन व्यवसाय, तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन किंवा सल्लागार क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. भागीदारीत काम करणाऱ्यांनी स्पष्ट संवाद ठेवावा आणि प्रत्येक व्यवहार लेखी स्वरूपात करण्यावर भर द्यावा. कार्यालयातील स्पर्धेला सकारात्मक दृष्टीने सामोरे जा. तुमच्या कल्पकतेमुळे आणि मेहनतीमुळे नवीन संधी निर्माण होतील. या आठवड्यात घेतलेले योग्य निर्णय पुढील काही महिन्यांत मोठे यश मिळवून देऊ शकतात. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिरतेकडे नेणारा ठरू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे आणि अतिरिक्त कमाईची संधीही मिळू शकते. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळाल्यामुळे आर्थिक दिलासा मिळेल. मात्र उत्पन्न वाढले तरी खर्चाचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. घरातील काही महत्त्वाच्या गरजांसाठी खर्च होऊ शकतो, परंतु तो भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जोखमीच्या आर्थिक योजनांपासून थोडे अंतर ठेवणे हिताचे ठरेल. बचतीवर अधिक भर दिल्यास भविष्यात आर्थिक सुरक्षितता वाढेल. कर्ज फेडण्यासाठी हा योग्य काळ ठरू शकतो. आठवड्याच्या शेवटी आर्थिक आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यासाठी नवीन योजना आखण्याची प्रेरणा मिळेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन. कौटुंबिक जीवन आनंदी आणि समाधानकारक राहील. घरातील सदस्यांशी असलेले काही मतभेद संवादातून दूर होतील. जोडीदारासोबतचा संवाद अधिक प्रेमळ आणि विश्वासपूर्ण राहील. एकमेकांच्या भावना समजून घेतल्यामुळे नाते अधिक दृढ होईल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा आनंददायी आणि संस्मरणीय ठरू शकतो. मुलांच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नातेवाईकांच्या भेटीगाठीमुळे जुने संबंध अधिक मजबूत होतील. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा किंवा नियोजन सुरू होऊ शकते. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा देईल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला राहील, मात्र धावपळ आणि कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर जेवण, संतुलित आहार आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक राहील. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ तक्रारी किंवा शरीरात अशक्तपणा जाणवू शकतो. नियमित योग, प्राणायाम आणि चालण्याचा व्यायाम केल्यास शरीर तंदुरुस्त राहील. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि सकारात्मक विचारांचा आधार घ्या. भरपूर पाणी प्या आणि ऋतूनुसार आहार घ्या. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. स्क्रीनसमोर जास्त वेळ बसत असाल तर डोळ्यांची आणि मानेची काळजी घ्या. शिस्तबद्ध दिनचर्या ठेवल्यास संपूर्ण आठवडा उत्साहाने पार पडेल. आठवड्याच्या शेवटी शरीरात नवचैतन्य आणि मनात समाधानाची भावना निर्माण होईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात प्रगती करणारा ठरेल. एकाग्रता वाढेल आणि अवघड विषय समजून घेणे सोपे जाईल.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा लाभदायक ठरेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यामुळे अभ्यासाचा ताण कमी होईल. नवीन कौशल्ये शिकण्याची किंवा एखादा विशेष अभ्यासक्रम सुरू करण्याची संधी मिळू शकते. मित्रांच्या सहकार्यामुळे आत्मविश्वास वाढेल. मोबाईल आणि सोशल मीडियावर अनावश्यक वेळ घालवणे टाळा. सातत्यपूर्ण अभ्यास आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे यशाची शक्यता अधिक वाढेल. या आठवड्यात केलेली मेहनत भविष्यात मोठ्या यशाचा मजबूत पाया ठरेल. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवासाचे योग संभवतात. हा प्रवास लाभदायक ठरेल आणि नवीन संधी घेऊन येईल. नवीन लोकांशी झालेली ओळख भविष्यात करिअर आणि व्यवसायासाठी उपयुक्त ठरू शकते. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल. एखाद्या शुभकार्याचे निमंत्रण मिळू शकते. वाहन चालवताना नियमांचे पालन करा आणि अनावश्यक घाई टाळा. प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंची योग्य काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी मिळाल्यामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नवीन अनुभव तुमच्या विचारांना अधिक सकारात्मक दिशा देतील आणि भविष्यातील निर्णय अधिक आत्मविश्वासाने घेता येतील. उपाय. या आठवड्यात शनिवारी शनिदेव आणि भगवान हनुमान यांचं दर्शन घ्या. ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा. गरजू व्यक्तींना काळे तीळ, उडीद डाळ किंवा अन्नदान करणे शुभ राहील. पक्ष्यांना पाणी आणि धान्य ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणताही निर्णय रागाच्या भरात घेऊ नका. ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन महत्त्वाच्या कामांची सुरुवात करा. नियमित ध्यान, प्रार्थना आणि नामस्मरण यामुळे मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढेल. सकारात्मक विचार, संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर तुम्हाला या आठवड्यात अनेक शुभ परिणाम अनुभवायला मिळतील. एकूण हा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, आत्मविश्वास आणि प्रगतीचा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात योग्य संधी मिळतील. आर्थिक बाबतीत नियोजन आणि संयम ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवनात प्रेम, विश्वास आणि सहकार्य वाढेल. आरोग्याकडे योग्य लक्ष दिल्यास संपूर्ण आठवडा उत्साहात आणि आनंदात जाईल. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात प्रगती आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सकारात्मक संकेत मिळू शकतात. योग्य निर्णय, शांत विचार आणि सातत्यपूर्ण मेहनत यांच्या बळावर तुम्ही अनेक महत्त्वाच्या उद्दिष्टांच्या अधिक जवळ पोहोचाल. एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी समाधान, सकारात्मक बदल, प्रगती आणि नव्या यशाच्या संधी घेऊन येणारा ठरेल. धन्यवाद.